युअर बिझनेस शुड रन इन युअर ॲब्सेन्स ॲज इफ यू आर प्रेझेंट. त्याला मॅनेजमेंट म्हणतात. वा. जसं मॅनेजमेंटचं सूत्र तुम्ही देवाकडनंच घेतलं पाहिजे. देव काही सगळीकडे नसतो. मग देवाने काय केलं? त्याने आईला निर्माण केलं. विठ्ठल कामत सगळीकडे नसतो, त्याने मॅनेजर निर्माण केले. नमस्कार, मी सुलेखा तळवलकर आणि दिल के करीबमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज दिल के करीबमध्ये मला खूप आनंद होतोय एका खास व्यक्तीचं स्वागत करायला. खरं तर यांचं स्वागत करणं दिल के करीबमध्ये म्हणजे माझ्यासाठी खूप खूप मानाची गोष्ट आहे. सो चला तर मग दिल के करीबमध्ये स्वागत करूया आपण डॉक्टर विठ्ठल व्यंकटेश कामत यांचं. जरासा बदल करते हां. डॉक्टर विठ्ठल व्यंकटेश इंदिरा कामत. येस, बरोबर डॉक्टर विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत. बर. आई आधी, वडील नंतर तिला फॉलोच करतील. ठीक आहे, थँक्यू. सर, तुम्ही इतके मोठे हॉटेलियर आहात, हॉटेल व्यावसायिक आहात आणि तुमचा प्रवाससुद्धा खूप इंटरेस्टिंग म्हणा, खडतर म्हणा आणि इतक्या वर्षांची मेहनत आहे. ते सगळं आम्ही इडली ऑर्किड आणि मीमध्ये किंवा इडली ऑर्किड अँड विलपॉवरमध्ये वाचलंच आहे. तरीसुद्धा इतक्या वर्षानंतर जेव्हा तुम्ही मागे वळून बघता तेव्हा तुमच्या सगळ्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळालं, कष्टाचं चीज झालं असं वाटतं? सर्वात प्रथम कष्टाचं चीज झालं असं का वाटतं? तर तुझा प्रोग्रामचं शीर्षक आहे दिल के करीब. हो सर. दिल लगा तो मेला है, नहीं तो जग में अकेला है. दिल लगा तो मेला है, नहीं तो जग में अकेला है. जिस जान में मस्ती नहीं, ओ ऑर्किड की हस्ती नहीं. वा वा सर. तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच आम्ही आमच्या माणसांना शिकवतो, दाखवतो. ऑर्किड जेव्हा आम्ही सुरुवात केली ऑर्किडची आणि अनाऊन्समेंट केली की पर्यावरणाचं रक्षण करण्याचं इको फ्रेंडली हॉटेल आम्ही करतो आहे, तुला आश्चर्य वाटेल, मी तेव्हा ऑर्किडच्या खाली इको फ्रेंडली आणि फ्रेंडली दिलं. हे फ्रेंडलीनेस जे आहे ते प्रत्येक उद्योगाशी निगडीत असतं, फार इम्पॉर्टंट असतं. आणि पंचलाईन जी आहे ती प्रत्येकाला लागते. जसं आमच्या जाधवगडला फोर्ट जाधवगड, लढ झगड आगे बढ. बरं. तसं तुझं दिल के करीब, आता त्याला पण एक पंचलाईन टाकून दे. हां. हो सर. सर, तुम्ही इतकी वर्ष मेहनत करताय, काम करताय आणि तुम्हाला भरपूर यश प्राप्त झालं आहे. यशाचं काही डेफिनेशन किंवा यशाची काही व्याख्या असते का हो? जेव्हा तुम्ही घाम गाळता आणि त्या घामाला अत्तर समजता तेव्हाच ती व्याख्या पूर्ण होते. सर, तुम्ही खूप जणांसाठी इन्स्पिरेशन आहात, आदर्श आहात. पण तुमचा आदर्श कोण आहे? माझा आदर्श आधीचा आणि कायमचा असे दोन आहेत. आधीचा आदर्श आई वडील तर आहेच, त्याबरोबर आहे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद म्हणाले, टेक अप अन आयडिया, मेक दॅट आयडिया इज युअर लाईफ, थिंक ऑफ इट, ड्रीम ऑफ इट, लेट एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी, बोन्स अँड नर्व्स be filled up with that idea alone. This is the way spiritual giants are born. This is the way Vitthal Kamath produces hotels. आणि ह्या गोष्टी बरोबरच कायमचा माझा गुरु कोण आहे? जी व्यक्ती माझ्यापेक्षा चांगलं काम करू शकेल कमी वेळात आणि कमी पैशात, तो माझा आदर्श गुरुभाव. वा. आणि त्यांच्यापासून मी शिकतो आणि असंच शिकत राहणार आहे. सर, तुमचं इडली ऑर्किड अँड विल पॉवर किंवा इडली ऑर्किड आणि मी हे पुस्तक खूपच गाजलं
ते प्रत्येकासाठी प्रेरणा आहे. जे कोणी वाचतं, तुम्ही तर खूप मोठा आदर्श आहात सगळ्यांसाठी. तर त्यातले काही अनुभव तुम्ही सांगू शकाल का? हो. पण त्याआधी एक मोठा अनुभव तुला सांगेन. आता गेल्या 45 दिवसापूर्वीच माझी आई देवाघरी गेली. 5.5 वर्षापूर्वी तिला डिमेन्शिया, अल्झायमर आणि पार्किन्सन झाला होता. मुंबईत माझ्याकडे बहुतेक हॉस्पिटल आहे, त्याच्या शेजारी माझे हॉटेल असल्यामुळे सगळे डॉक्टर माझे मित्र, मी त्यांना भेटलो. तर 138 डॉक्टरने सांगितलं की ह्याला जगात औषध नाही. बरं. तेव्हा मी म्हटलं, ऐ बुरे वक्त जरा अदब से पेशा, ऐ बुरे वक्त जरा अदब से पेशा, वक्त को वक्त नहीं लगता वक्त बदलने में. आणि 14 महिन्यात आम्ही वक्त बदलला. त्याच्यानंतर ती ABP माझ्यावरती तिने इंटरव्ह्यू दिला आणि इंटरव्ह्यूसोबत तिने 2 गाणी म्हटली. बरं. आता जर डिमेन्शिया किंवा अल्झायमर असेल तर गाणं म्हणणं शक्यच नव्हतं. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या मी इडली ऑर्किडमध्ये किंवा यश, ह्या पुस्तकाचं नाव आहे यश, अपयश आणि मी, हे का लिहितो तर लोकांना आमच्या अनुभवाचा फायदा मिळावा. आम्हाला जिथे ठेच लागली ती त्यांना लागू नये. माझ्या नशिबाने माझे वडील माझ्यापेक्षा म्हणजे चांगल्या सुस्थितीत होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला त्यांनी चाकोरीतनं व्यवस्थित नेलं. नवीन जी मुलं येतात किंवा ज्यांची परिस्थिती नसते त्यांना त्यांचा वेळ, त्यांची ठेच लागणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना कोणी अनुभवाची शिदोरी न देणं, यासाठी मी पुस्तकं लिहित असतो. तुम्ही हॉटेल व्यावसायिक तर आहातच, पण त्याचबरोबर तुमच्या अनेक व्याख्यानमाला सुद्धा आहेत. प्रत्येक व्याख्यान हे वेगळं असणार ना सर? सो प्रत्येक व्याख्यानातून तुम्हाला नवीन काही अनुभव येतो का हो? फार चांगलं विचारलं. सुरुवात पुण्यापासूनच करतो. पुण्यामध्ये गंधर्वमध्ये तुडुंब भरलेलं, बाहेर पण त्यांनी पडदे लावले होते. इडली ऑर्किड नंतरची गोष्ट आहे. एक बाई उभी राहिली, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. म्हटलं विचार गं बाई, काय? तुम्ही तुमच्या पुस्तकात लिहिलं आहे की तुमच्या आईने तिचा मंगळसूत्र गहाण ठेवून पैसे जमा केले, तर ते मंगळसूत्र किती ग्रॅमचं होतं? अय्या. मग लोक सगळे अचंबित झाले. मी तिच्याकडे बघितलं आणि तिला म्हणालो, मॅडम आपण आता प्रश्न विचारला हा किती ग्रॅमचा आहे? ती म्हणाली मला उत्तर मिळालं आणि खाली बसली. लोकांनी टाळ्या मारल्या. समय सूचकता आणि दुसरं प्रत्येक व्यक्तीचं समाधान करणं हे व्याख्यान देणाऱ्याचं काम असतं. व्याख्यानापासून त्यांनी काहीतरी बोध घेणं आणि त्यांनी आपल्या जीवनात फरक करणं हे ऐकणाऱ्याचं काम आहे. आणि ह्या दोघांना व्यवस्थितपर्यंत पोचवायचं हे दिल के करीब का काम आहे. सर, अनेक तरुण व्यावसायिक आहेत ज्यांनी तुमची व्याख्यानं ऐकली आहेत, तुमची लेक्चर्स ऐकली आहेत. त्यांना खूप प्रेरणा मिळाली आहे त्याच्यापासून आणि ते त्यांच्या कामामध्ये खूप यशस्वी झाले आहेत. आणि तुम्ही प्रत्येक व्याख्यानात एक मंत्र सांगता यशाचा. तो कोणता मंत्र आहे? खरं जेव्हा मी उद्योगात आलो, मी परिस्थिती पाहिली की प्रत्येक आईवडिलांनी आपला मुलगा इंजिनियर व्हावं, डॉक्टर व्हावा किंवा त्याने बँकेमध्ये 5 डिजिटची नोकरी करणं हेच त्यांचं ध्येय असतं. आईवडिलांना मी हे सांगू इच्छितो की आता भारतात कमीत कमी 882 अशा वेगवेगळ्या नाव करण्यासाठी, पैसे करण्यासाठी अशा चॅनल्स आहेत. म्हणजे आज जर तुम्ही एक नेल पॉलिश पण चांगलं करू शकलात, केस पण व्यवस्थित कापू शकलात, पेंटिंग पण पोर्ट्रेट काढू शकला, तर तुमच्याकडे लोक येतात. पण आईवडिलांना माझा गुरुमंत्र आणि मुलांना पण हा गुरुमंत्र जो मला माझ्या आईने दिला, खरीददार चाहे कितना भी बड़ा क्यों न हो, तुम बिकाऊ बनना मत. दिमाग चाहे दिल न चाहे वो काम कभी करना मत. दौलत बहुत कुछ है, दौलत बहुत कुछ है, दौलत सब कुछ नहीं.
बहुत कुछ के लिए सब कुछ खोना मत, दिमाग चाहे दिल ने चाहे वो काम करना मत, कहता है विठ्ठल कामत. आहा हा, वा वा, खूपच सुंदर सर. ह्यामुळे काय होतं, मानसिकता, मी काय करतो, मानसिकता बदलतो. मानसिकता बदलण्याचं फार जरुरी आहे की अरे काय तुका ड्रायव्हर झाला, बस झालं. आपण ड्रायव्हर किती चांगलं चालवते बघ ना. आपल्याकडे बघण्याची दृष्टी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ॲप्रिशिएट करण्याची दृष्टी किंवा सवय नाही. त्यामुळे कधी कामाला कुठलंही कमी लेखू नका. माझं खरं नाव तर कामत आहे, म्हणजे काम करू नये असं नाव आहे माझं, पण मी काम करतच राहतो. आणि हे मी माझ्या आईवडिलांकडनं शिकलो. माझ्या धंद्यात आणि एक गोष्ट मी शिकलो, जी माझ्या आईकडनं शिकलो. ती म्हणाली, तू किती काम करतो ते महत्त्वाचं नाही आहे, तुला त्यापासून समाधान किती मिळतं ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे माझा प्रत्येकाला सल्ला आहे की तुम्हाला समाधान किती, ह्याला फोटोग्राफीमध्ये आनंद येतोय, ठीक आहे, आणि तो मजेत ऐकतोय. आता ह्याला किती जवळजवळ 80 ते 90 लोकांना ऐकायला मिळालं, हा समृद्ध झाला ना. मग त्याच्यापासून तो त्याच्या फोटोग्राफीमध्ये हे जरूर पुढे घेऊ जाऊ शकतो आणि त्याची फोटोग्राफी त्याच्यापेक्षा चांगली होऊ शकते. कारण मला एकाने BBC-वरती हा प्रश्न विचारला की तू म्हणतो की तुझे वडील 3री शिकले होते आणि तू क्लेम करतोयस, असं त्याने म्हटलं. क्लेम म्हटल्यावर मला जरा खटकलं. क्लेम करतोयस की असं आहे आणि कामत हॉटेल इंडियात एवढे फेमस आहे, हे कसं शक्य आहे 3री शिक्षणावर. ते म्हटलं एकाच वाक्य तुला सांगतो, ते तू कुठेही लाव. स्टीवन कोवे पण ह्याचे लिहितो, पण तो इंग्लिशमध्ये लिहून जाड कवर बांधतो. आम्ही भगवद्गीता लिहितो, पण कवर पातळ असतं आणि पैसे रुपयात असतात. भारतातले काही लोक असं समजतात की त्यांची पुस्तकं जी आहेत ते मॅनेजमेंट आहे. खरं मॅनेजमेंट इज व्हॉट, युअर बिझनेस शुड रन इन युअर ॲब्सेन्स ॲज इफ यू आर प्रेझेंट, त्याला मॅनेजमेंट म्हणतात. जसं मॅनेजमेंटचं सूत्र तुम्ही देवाकडनंच घेतलं पाहिजे. देव काय सगळीकडे नसतो, मग देवाने काय केलं, त्याने आईला निर्माण केलं. विठ्ठल कामत सगळीकडे नसतो, त्याने मॅनेजर निर्माण केले. त्यामुळे तुम्ही जगभर, आता मी जवळजवळ 648 हॉटेल रेस्टॉरंटशी निगडीत आहे. सगळी माझी नाहीत, पण मी सगळीकडे आई नसलो तरी दाई आहे आणि त्याप्रमाणे मी बघतो. उद्या जर आमचं जे लोणावळ्याचं विठ्ठल कामत जे बुटीक हॉटेल करतोय का, तर ही परिस्थिती आता अशी आली आहे. आम्ही पूर्वी 400-500 रूमचं हॉटेल करायचो, पण आता परिस्थिती बदलली आहे. बरोबर. त्यामुळे जो कोण उद्योजक आहे त्याने परिस्थितीला अनुसरून करणं हे फार महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी कुठलाही कमीपणा घेण्याचा प्रश्न नाही. लोकांचा प्रॉब्लेम काय, दुनिया का सबसे बड़ा रोग मेरे बारे में क्या कहेंगे लोग. अरे कुछ नहीं कहेंगे, तुम सक्सेस होएगा तो तुमको नमस्ते करेंगे. सक्सेस नाही झाला तर नाही, पण ह्या करायच्या आधीच ते लोक विचार करतात की मी हा माझा लेदर शॉप किंवा लेदर बॅग्स करायचा मला आवड आहे, मला तो मी बिझनेस करीन, पण लोक काय म्हणतील. लोकांची पर्वा जर तुम्ही केली तर एकाच गोष्टीत करा, माणुसकी तुम्ही ठेवली आहे की नाही. तर तुम्ही माणुसकीच ठेवली नसेल तर मग तुम्ही लोकांची पर्वा करायलाच पाहिजे. पण तुम्ही माणुसकी ठेवली आणि तुम्ही कुठल्यावर अत्याचार नाही केला आणि शेवटी कोणाला फसवलं नाही, तर तुम्ही जो बिझनेस करता तो वन ऑफ द बेस्ट आहे. तुम्हाला समाधान आहे ना, करा. हां सर. सर, तुमच्या प्रत्येक वाक्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे. आता मी तुझ्या इंटरव्ह्यू घ्यायच्या बिझनेसमध्ये येणार नाही, पण मी तुला सल्ला देतो, मला दोघांना. तुम्ही इंटरव्ह्यू कसे घ्यायचे याची इन्स्टिट्यूशन चालू करा. कारण तेव्हा फार मोठा बिझनेस आहे हा आणि ते कसं घ्यावं त्यामध्ये सुरुवातीपासून थोडंसं फोटोग्राफी शिकवणं, पण त्यामुळे सुरुवातीपासून कसं बोलावं, प्रश्न कसे विचारायचे आणि कसं हे झाला पाहिजे. त्यामुळे जो काय बिझनेस आपण करता त्याच्या आधी एक म्हण आहे, म्हणजे इंग्लिशमध्ये, आणि जी मी वापरतो, जी लोकांना सांगतो, तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना तर 4P नावाचा शब्द वापरा. प्रायर प्लॅनिंग प्रिव्हेंट्स प्रॉब्लेम. हे जर तुम्ही वापराल तर तुम्ही कधी अयशस्वी होणारच नाही. सर, आयुष्यात चढ उतार खूप येतात,
म्हणजे कधी कधी यशसुद्धा आपल्याला एवढं मिळू शकतं की ते डोक्यात जाऊ शकतं, किंवा अपयशसुद्धा एवढं मिळू शकतं की आपण आत्महत्येकडे झुकू शकतो. सो या दोन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही नवीन मुलांना काय सांगाल, काय सल्ला द्याल? पहिलं तर मी ट्रकवरती वाचलं होतं, श्रीमंती आली तर माजू नका, गरिबी आली तर लाजू नका. पण त्याचाच हिंदी शेर असा आहे की म्हणजे सुरुवातीला लक्षात घे, मराठीत सांगेन की गरुडाने कधी जमिनीवर येऊ नये आणि जमिनीच्या वर असलेल्या माणसाने कधी आकाशात उडू नये. शजर की कामयाबी उसके ऊंचाई से नहीं होती. शजर म्हणजे अति प्रचंड मोठा वृक्ष. शजर म्हणजे जवळजवळ अर्धा एकर व्यापतो तो, तेवढा शजर म्हणतात त्याला. तर शजर की कामयाबी उसके ऊंचाई से नहीं होती, जिक्र करो उन गहराइयों का जहाँ उसकी जड़े पहुंची है. तर तुमची जडे काय, तुमच्या संस्कार काय झालेत, आणि तुम्ही संस्कार जे झालेले आहेत ते तंतोतंत पाळता का. काल एक पारसी मनुष्य मला लोणावळ्याच्या हॉटेलला भेटला. तो म्हणाला, मी तुम्हाला दोघांनाच मानतो. मी म्हटलं, तुम्हाला दोघांना म्हणजे दुसरा कोण? तर तो म्हणाला, नाही, पहिला तू नाही, तू दुसराच आहेस. पहिला आहे टाटा आणि दुसरं आहे विठ्ठल कामत हॉटेल्स. का? ते म्हणे, तुमच्याकडे तुमची माणसं सेम ट्रीटमेंट, तुमचे सोशल एथिक्स सेम. आता आम्ही प्रदूषण होऊ नये म्हणून नो फटाका म्हणून इकडे सगळ्या याच्या पार्ल्यामध्ये आणि याला फिरलो, कुठे सांताक्रूज. तसंच आम्ही नो प्लास्टिक लोकांनी टाकू नये, त्यामुळे प्रॉब्लेम होतो, हे आम्ही सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दाखवतो. पण त्यापेक्षा सगळ्यात मोठं काम जे गेली 26 वर्ष आम्ही करतोय, गणपतीनंतर जे हार तुरे आणि बाकी टाकलं जातं ते सगळं आम्ही जमा करतो, त्याचं खत करतो आणि 216 ते 260 टन खत आम्ही परत जाऊन झाडांना टाकतो. त्यामध्ये आम्ही शाळेतल्या मुलांचा, यंग मुलाचा त्यांना घेतो. आता माझं हे खरं हॉटेल जे आहे व्हायला एक लहान मुलगा कारणभूत आहे. मला पैसे पाहिजे होते. मी एका बँकेत जाणार होतो. आईकडे घरी गेलो आणि म्हटलं, अगं तुला भेटायला आलो, पाया पडलो. तर ती म्हणाली, थांब जरा, आणि आतमध्ये गेली आणि तिने 2 बांगड्या आणून मला दिल्या. त्या हिऱ्याच्या होत्या. तर काय ग, काय? अरे नाही रे, तुझ्या तोंडावर कळतं दिसतंय. आईला कळतं तुझ्याकडे पैसे नाही. म्हटलं, म्हणून तर आलो आहे आता तुझा आशीर्वाद घ्यायला आलो. मी चाललो आहे बँकेत, मला बँक पैसे नक्की देईल. ती म्हणाली, नाही तू घेऊन जा. म्हटलं, नको मला, मी जातो. मी बँकेत आलो इथे. तर त्याच्या आधी एक आठवडा आधी ऑर्किड फक्त 21 रुपये चालू झालं होतं. पण पहिल्या दिवसापासून मी काय करायचो की इकडच्या ज्या शाळा आहेत त्यातली 40 मुलांना पर्यावरणपूरक हॉटेल कसं असतं, कारण माझी सुरुवात अशी झाली की त्यांना जर मी माझं काय करतोय दाखवलं तर ती लोक बोलतील कोणाशी किंवा सांगतील आणि विलेपार्ल्यात कळेल लोकांना. तर ती सुरुवात झाली होती. 7 वेगवेगळ्या शाळेतली मुलं येऊन गेली. मी बँकेच्या मॅनेजरकडे जाणार आतमध्ये, तर म्हणा, साहब रुको, बडा साहब आया हुआ है. आता तो काय म्हटलं, बडा साहब आया, कितना वेळ रुकायचं काय. पण मी गिरगावातला मुलगा, त्यामुळे त्याला म्हटलं, बडा साहब को हम मिलेगा ना, उसमें क्या है. तर मला ठीक आहे. त्याने आतमध्ये कार्ड पाठवलं. ते बोठे साहेबच बाहेर आले. अरे कामत साहेब, काय आहे, कसं आहे, अरे काय आहे. म्हटलं, ह्या माणसाला हर्षवायू कसला झाला, काय. तर मी म्हटलं, सर मी ना लोन मागायला आलो 1 करोड. नाही, 1 करोड सँक्शन झालं आहे तुमचं. मला आश्चर्य की बाबा 1 करोड कसं झालं, आणि पुढचं पण तुम्ही आत्ताच द्या. म्हटलं, सर तुम्ही आमचं हॉटेल पाहिलं. नाही, काल माझा नातू आला, त्याने सांगितलं, आजोबा काय फाउंटन आहे एवढं मोठं, आणि असं. अहो, तो एवढं बोलला म्हणजे मग काय. आता ज्या आजोबांना नातू सांगतो त्याच्यासारखा मोठा एमएसरी, त्याच्यासारखा मध्यस्थ आणि तुम्हाला कोण लागत नाही. त्याने माझं काम एवढं इझी केलं, आणि त्याच्यानंतर ते 1 करोड दिले, पण त्यांनी मला आणि प्रयत्न करून एक्स्ट्रा 1 करोड दिला. म्हणजे टॉनिक तर दिलं, पण त्या टॉनिक बरोबर आणि पुढच्या महिन्या वापरण्यासाठी आणि 1 बाटली एक्स्ट्रा दिली, असं झालं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत, ह्या सगळ्या गोष्टीपासून ना आपण एक शिकावं की कोणालाही कमी लेखू नये, आणि कोणी कधी कामाला कधी येईल याचा नेम नसतो, हे लक्षात ठेवा.
ही शिकवण मी वाचलंय तुमच्या पुस्तकात की आई वडिलांकडून मिळाली, एस्पेशली तुमच्या वडिलांकडून. माझे वडील आहे ना मॅनेजमेंटचे आद्य गुरु होते. म्हणजे इंग्लिशमध्ये मॅनेजमेंट म्हणतात, पण व्यवस्थापनाचा बाप हा विठ्ठल कामतचा बाप. आणि ते व्यवस्थापन माझ्याकडे आल्यामुळे किती लोक कसंही, म्हणजे एक मला उदाहरण सांगावं असं वाटतं. दिल्लीकडचे लोक आहेत, तिचा नवरा मला म्हणाला, विठ्ठल कामत घरी या, माझ्याकडे फंक्शन आहे म्हणजे आणि तुमच्या ऑर्किडमध्ये ठेवायचं आहे. आता ही बाई तिथे पैसे वाचवायला बघत होती आणि माझ्या लक्षात आलं डेकोरेशनला पैसे घालते पण जेवणामध्ये काही हे नाही. तर तिला 400 माणसं येणार होती असं नवऱ्याने सांगितलं. 400 नाही आहे का, खाली 300 में नाही 250 ही करो. मी म्हटलं देखो मॅडम, आपण किती तुम्ही सांगता, जर तुम्ही 200 सांगितलं तर मी 50 लोकांचं जास्त करेन, पण मी 200ला 300 करू शकत नाही. नाही असं का नाही. म्हटलं मला सेम जेवण द्यायचं असतं, मी दुसऱ्या दिवशी जेवण कोणाला ठेवत नाही. आणि तिसरं, जे जेवण तुम्ही आजचं उद्या देता तसं मी करत नाही. तर तिने भीत मला सांगितलं, म्हणजे का. मी विचारलं असं भीता का हो तुम्ही. नाही सब कॉन्ट्रॅक्टर और हॉटेल वाले चोर होते. मग म्हटलं ठीक आहे, फिर चोर के पास आप शादी कर रहे असं समजो. नवरा रागावला तिच्यावर. मग तिने मला सांगितलं माझी 300 माणसं येणार आहेत. 300 म्हणजे आम्ही 350 जवळ 360ची व्यवस्था करतो. 6 वाजता फंक्शन चालू झालं. आमच्याकडे एक सिस्टम असते, आत मनुष्य किती येतात तो मोजतो. तर त्याने मोजल्यावरती 7:15ला तो आला माझ्याकडे आणि म्हणाला, साहेब 360 झाले आहेत ऑलरेडी. आता जर सुरुवातीला 360, आमच्याकडे जेवण चालू होतं 8-8:30ला. तर मग माझ्या लक्षात आलं की आता तर काही गोंधळ आहे. मग अशा वेळी मी काय केलं, लगेच डिस्को मागवला, स्टेज घातलं, अनाऊन्स केलं की हॉटेलतर्फे त्यांच्यासाठी स्पेशल डिस्को आहे. मग ते सगळे पंजाबी लोक आले नाचायला. म्हणजे जे माझे स्नॅक्स होते ते अर्धे स्नॅक्स लोकांना व्यवस्थित पोचले, अर्धं जेवणाचे जे खाणाऱ्यांना पोचले, बाकी नाचणारे खाना और नाचना नंतर, नाचने के बाद खाना. त्यामुळे मला 1.5 तास मिळाला. बरं. तेवढ्यात मी माझ्याकडे असलेले दुसरे झटपट आयटम 2-4 करून जे आईकडनं शिकलो होतो ते फिरवले, ते आले माझ्याकडे. ये हम लोग ने मोला नहीं था. म्हटलं आपल्या हस्बंड से बात करो. आणि हस्बंडला जाऊन सांगून आलो 360 आताच झाले. तर म्हणाला माझ्या बायकोला अक्कल नाही आहे. अरे मी स्वतः 600 पत्रिका दिलेत. मग मी 700 माणसाचं जेवण केलं. 700 खुश होऊन गेले. आज ती न्यूयॉर्कला आहे मुलगी, तिचे वडील जे टेलिफोन भवनचे चीफ होते, अजूनही आठवण करता, मेरे बाई ने आपका गडबड कर दिया यार, कैसे तुमने किया. म्हटलं होत आहे. आमच्या वडिलांकडे मी शिकलो, आम्ही बटाटे उकडून तयार ठेवतो, भाज्या उकडलेल्या तयार ठेवतो आणि त्यामुळे ना तुम्हाला ते जेवण येतं. पण ह्या बाईच्या याच्यामध्ये एकच झालं की पहिल्या पंक्तीला जे जेवण दिलं ते दुसऱ्या पंक्तीला देऊ शकलो नाही. त्याचा मला फायदा झाला. काही बायका आल्या म्हणा नाही हमको ये सब्जी मांगता उस दिन बनाया था. तो ती तिसरी विचारते नहीं हमको तो ये बनाया था. मी म्हटलं आपको शादी में क्या चाहिए वो मैं बनाता हूँ, आपको क्या मागताय. त्यामुळे एक व्हेरिएशन गेलं. पण ॲक्सिडेंटमधनं पण आपण कसं कमवू शकतो, काय होतं, हे फार महत्त्वाचं असतं. आणि उद्योजकाने अशा वेळी गडबडून न जाणं हे फार महत्त्वाचं. व्यवसाय करण्यासाठी तुमच्याकडे स्वतःच्या अशा भरपूर आयडियाज असतात. मला एक किस्सा तुमचा वापीच्या हॉटेलचा आठवतोय. वापीमध्ये तुम्ही हॉटेल चालू केलं होतं आणि बरेच दिवस ते चालत नव्हतं. मग तुम्ही काहीतरी आयडिया केली होती, ती आपल्या प्रेक्षकांना सांगू शकाल? जरूर. आणि हे करा. हॉटेल किंवा कुठलाही व्यवसाय जर तुम्ही कराल किंवा स्टार्टअप कराल तर लक्षात ठेवा, कम खर्चा ज्यादा चर्चा. कमीत कमी खर्चात तुम्ही किती ॲडव्हर्टाईज काय करू शकाल. आता हायवेवरती रेस्टॉरंट आहे. आता हायवेवरती जर लोक दुसरी आणायची असतील तुम्हाला, तर तुमच्याकडे कमीत कमी 10-15 गाड्या तिथे पाहिजेत. तर मी काय केलं, मुंबईमधून माझ्या मित्रांच्या वडिलांची गाडी, सगळ्या गाड्या आणल्या आणि त्यांचं पार्किंग व्यवस्थित तिथे केलं. ते पार्किंग बघून दुसऱ्या गाड्या आत यायच्या. जशा दुसऱ्या गाड्या यायला लागल्या, आम्हाला पार्किंगसाठी 1 एकर विकत घ्यावं लागलं. बरं. नंतर वा. त्यामुळे तुम्ही गाडीवाला, आता तुम्हाला, मला जेव्हा मुंबई पुणे यायचं असेल तुम्ही आयडिया सांगतो. जर मुंबई पुणे येते तर मी पुण्याला रोडवर उभा राहतो, गाडीचं बॉनेट खोलतो, नुसतं असा हात करतो. तर गाडीचं बॉनेट खोलून आणि गाडी बघून म्हणू सर आपको लिफ्ट चाहिए मैं देता हूँ.
पण ते जर चालणारा मनुष्य असेल तर त्याला कोण लिफ्ट देत नाही. त्याला भीती वाटते की हा चालणारा कोण आहे. तुमची आयडेंटिटी तुम्हाला निर्माण करावी लागते. आणि बिझनेसमध्ये आयडेंटिटी निर्माण करणं, ब्रँड निर्माण करणं, कॉन्फिडन्स निर्माण करणं आणि सगळ्यात जास्त सॅटिस्फॅक्शन निर्माण करणं, ह्या 4 फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. बरोबर. सर, एक खूप पर्सनल प्रश्न तुम्हाला विचार ना. तू माझ्या गर्लफ्रेंडचं नाव विचारलं तरी हरकत नाही. नाही सर, एवढाही पर्सनल नाही, पण उलट लोक पर्सनल घेऊन खुश होतात. बोल. तुम्ही खूप तरुण होतात, तरुण रक्त होतं आणि ओबेरॉय शेरेटनच्या मालकाच्या समोर तुम्ही जेव्हा कोल्हापुरी चपला घालून उभे होतात आणि त्यांनी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता की तुम्हाला मोठं झाल्यावरती कोण व्हायचं आहे, तेव्हा तुम्ही एक उत्तर दिलं होतं की तुमच्यापेक्षा मोठा हॉटेलियर मला व्हायचं आहे. तो कॉन्फिडन्स कुठून येतो सर? खरं काय आहे, तो माझा देव होता. त्या देवासमोर सांगायला लाज कसली आणि कॉन्फिडन्स कसला. दुसरं की तुम्ही जेव्हा मनापासून बोलता ना तेव्हा तुम्हाला परत विचार करावा लागत नाही. मनापासून खरं बोलता, मी काय बोललो होतो तो प्रश्नच नाही, ॲडजस्टमेंट नाही. तिसरं, त्या काळात ओबेरॉयसारखं हॉटेल करणं फार, आणि तो माझा बेंचमार्क होता. तेव्हा त्यांनी मला पत्र पाठवलं आणि जेव्हा मला लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्ड मिळाला ते माझ्या बाजूला बसले होते. अच्छा. आणि त्याने सांगितलं दिल्लीमध्ये दिल्लीची लोक जरा स्वतःला असंच समजतात आणि काही प्रजातीची लोक, मी जगातला पहिला मराठी 5 स्टार हॉटेलवाला आहे. आता पुष्कळ बिल्डर झाले आहेत, ठीक आहे, पण आमच्यासारखा मनुष्य सर्वसाधारण एका लहानशा कुटुंबात जमलेला जन्म घेतलेला मनुष्य हा 5 स्टार करणं हे अवघड असतं. 5 स्टार हॉटेल करणं म्हणजे आकाशाला ठिगळ लावण्यासारखं असतं. का तर एक्सपेन्सेस तुमचे भयानक असतात आणि गिऱ्हाईक किती असेल याची काही शाश्वती नसते. आणि बाकी लोकांचं काय, त्यांच्याकडे एक्स्ट्रा पैसे असतात त्याचं ते 5 स्टार हॉटेल करत असतात. आपण इंटरेस्टवरचे पैसे आणून जर 5 स्टार हॉटेल करायला गेलो तर ते जमू शकत नाही, फार कठीण होतं. सर, मगाचपासून बोलताना तुम्ही सतत तुमच्या आईचा उल्लेख करता आणि हा तुमच्या व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे की तुम्ही मातृभक्त आहात. आईचं आणि तुमचं नातं अगदीच वेगळं होतं. त्या नात्याबद्दल काही सांगू शकाल का? हे बघ, मी काय करतो, मी चेन निर्माण केली आहे. मातृभक्त यासाठी की तिने एक तर सॅक्रिफाईस केला, दुसरं जवळजवळ 50 वर्ष तिने सिनेमा पाहिला नव्हता. आणि आमचे वडील सकाळी 7:30ला हॉटेलमध्ये पोचायचे, 7ला निघायचे, ते रात्री 11ला यायचे. सो त्या बाईने त्याग केलाच, पण तो त्याग एकट्या आमच्यासाठी नाही, तिची स्वतःची 6 भावंडं तिने मोठी केली. ती 14 वर्षाची असताना तिचं लग्न झालं. तर लाईफ काय तिने बघितलं नाही आणि मला जग बघण्याची संधी दिली. मी जग जवळजवळ 7 वेळा फिरून आलो आहे. शेकडो वेळा मी अमेरिका, लंडन, म्हणजे काही 2 दिवसासाठी 3 दिवसासाठी गेलो आहे. हे सगळं मी जग बघताना प्रत्येक वेळी अद्भुत गोष्टी, देर आर 100 प्लेसेस टू व्हिजिट बिफोर यू डाय असं एक पुस्तक आहे. त्यातली 86 जागा मी जाऊन आलेलो आहे. आणि 14 नाही गेलं हरकत नाही, मी 14 तयार करीन, ते 100 होतील. त्यामुळे तुम्ही क्रिएशन असं करा की लोकांना आनंद वाटेल. आणि काही काही गोष्टी त्यातल्या अद्भुत आहेत, नेचरच्या आहेत, त्या मी क्रिएट करू शकणार नाही. पण मला असं वाटतं, इवन मी 86 बघितल्या ना, ह्या सगळ्या माझ्या आईवडिलांच्यामुळे बघू शकलो. थोडा बायकोचा पण सहभाग आहे त्यात, कारण कधी आता मी अशा ठिकाणी गेलो होतो आफ्रिकेमध्ये, मी ना 7-8 जे आफ्रिकेचे प्रेसिडेंट, वेगवेगळ्या देशाचे प्रेसिडेंट आहे, त्यांची हॉटेल केली. त्यामुळे मला ना स्कोप फार मिळाला. मग त्यामुळे मी सृष्टी बघू शकलो आणि माझी दृष्टी बदलली. बघण्याची दृष्टी जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा तुमच्यात प्रचंड फरक होतो. आणि मला लहानपणीच आईने सांगितलं होतं, जेवण हे डोळ्याने खाल्लं जातं, जिभेने नाही. ही दृष्टी ज्याला हा फॉर्म्युला समजला तो मनुष्य जेवण व्यवस्थित देईल,
आणि उत्कृष्ट देईन. ह्या लहान लहान गोष्टी असतात, पण त्याचा वापर जर तुम्ही व्यवस्थित केला, योग्य वेळी केला, तर तुम्ही खरोखर टायमिंग महत्त्वाचं आहे. का तर चौका आणि छक्का मारताना जोर सेम असतो. टायमिंग जर व्यवस्थित असेल तर तो छक्का जातो, आणि जर टायमिंग नसेल तर तो चौका होतो. सर, आई नावाचं म्युझियम सुद्धा तुम्ही हो, काढलंय. इथे वरतीच आहे ही एक म्युझियम. कल्पना कशी काय आली तुम्हाला पण? नाही, हे वन वर्ड मदर, कम्पेअर इट विथ नो अदर. द फर्स्ट वर्ड ऑफ द इन्फंट, द लास्ट वर्ड ऑफ द ब्रेव, टेंडर अँड फॉरगिव्हिंग, लेट्स व्हॅल्यू देम while they are living. No truer word than the mother, from the cradle to the grave. Cradle to the grave. Eternally grateful to the mothers on the earth. डॉक्टर विठ्ठल व्यंकटेश कामत. हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे हे मला वाटतं लोकांमध्ये टोचलं पाहिजे, इंजेक्ट केलं पाहिजे. त्यामुळे भाईचारा वाढू शकतो. खरं आहे. तर पण आईचं म्युझियम जे आहे की गेली 55-56 वर्ष मी जमा करतो. याचे आई नाव देण्याचं कारण म्हणजे प्रत्येक जणाला आपली आई ही ग्रेट वाटत असते आणि असतेही. तर म्युझियमचं नाव आई देण्याचा अर्थ हे, आई म्हणजे आभाळा एवढी आणि ईश्वरासारखी जी वस्तू आहे, हे म्युझियममधून तुम्हाला बघायला मिळतं. त्यामध्ये माझ्याकडे 1400 वर्षापासून ते गेल्या 100 वर्षाच्या वस्तू आहेत. त्याचं इन्कम आयसाईट फाउंडेशनला जातं. माझ्या वडिलांना असं होतं की प्रत्येकाला डोळे यावेत, आणि आता मी एक नवीन संस्था चालू करतो आहे, केलेली आहे ऑलरेडी, त्याचं 3रं वर्ष चालू आहे, ऑर्गन हार्वेस्ट डोनेशन. म्हणजे मी तर सरकारला आणि लोकांच्या थ्रू दबाव आणणार आहे की भारतामध्ये कुठेही ॲक्सिडेंट झाला तर ती व्यक्ती जर मृत होत असेल तर त्याचे डोळे, त्याच्या 7 ऑर्गन तुम्ही काढू शकता आणि ज्याला जरूर आहे त्याला द्या. नाहीतरी तुम्ही वेस्ट करणार आहे तर रिसायकल करून त्याच्या जीवनात आनंद आणणं, आता माझा तो प्रयत्न आहे. हॉटेल किती बांधीन त्याला महत्त्व नाही आहे, पण हाच काही माझं याच्यात 3 करोड लोकांपर्यंत ते पोचले पाहिजे, हे टार्गेट ठेवलं आहे पुढच्या 10 वर्षात. सर, मातृत्व हे तुमच्या व्यक्तिमत्वातला एक स्थायी भाव आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मुलांची काळजी घेता, तसंच तुम्ही तुमच्या हॉटेलची, तुमच्या स्टाफची, प्रत्येक माणसाची काळजी घेता. तर त्याच्याबद्दल तुम्ही जरा काही सांगू शकाल का? काय, माझे वडील जेव्हा एकच रेस्टॉरंट चालवायचे तेव्हा मी त्यांना बघायचो की दुकानात आल्या आधी विचारायचं, अरे काल वसंत आजारी होता, काय झालं त्याचं. पहिली गोष्ट ही गोष्ट माणुसकी. ही माणुसकी तुम्हाला माणसांना तुमच्याबरोबर जोडते, आणि अशी माणुसकी तुमच्या माणसांबरोबर जोडली, आजूबाजूच्याला जेव्हा काही प्रॉब्लेम असेल तर त्याला मदत करणं आणि आपल्या लोकांना मदत करणं, बरं कोणाला जे शिक्षणासाठी किंवा मदत करणं, ह्या सगळ्यामुळे तुम्ही स्वतःसाठी एक सुदर्शन चक्र निर्माण करत असता. आणि हे सुदर्शन चक्र तुमच्या जेव्हा प्रसंग येतो तेव्हा ते सुदर्शन चक्र ॲटोमॅटिक लोक वापरतात की बाबा हा चांगला मनुष्य, तू कायला त्रास देतो, किंवा ह्या माणसाला होऊ नये म्हणून तो त्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कर्जात होतो, मला 282 करोड रुपयाचं कर्ज होतं 26 वर्षापूर्वी. तेव्हा काही लोकांनी सांगितलं, विठ्ठल कामत उसका पैसा आ जाएगा, फिकर मत करो. आता तेच जर त्याने उलटं सांगितलं असतं तर माझ्याकडे मागणाऱ्यांची रीग लागली असती. पण मी काय करायचो, विद्याला सांगितलं, मुलांना सांगितलं, आमच्या घरी न्यूजपेपर पण विकत नाही घ्यायचो. शर्ट पॅन्ट 7 वर्ष तेच वापरलं, आणि त्यामुळे ती बचत माझ्या मुलांना, स्टाफला, सगळ्यांनाच लागली. आणि मीटिंग घेऊन स्टाफला सांगितलं की माझ्या पैशाची फार अडचण आहे, आपण असं असं करू. आणि त्यामुळे मला किती पैसे मिळाले इम्पॉर्टंट नव्हतं, त्यांचा पगार त्यांना वेळे मिळणं ते महत्त्वाचं होतं. ते मिळाल्यावर त्यांची पण आपुलकी वाढली. आणि जेव्हा तुम्ही प्रामाणिक असा प्रयत्न करता तेव्हा ती माणसं तुमच्यासाठी तोच प्रयत्न रिफ्लेक्ट करता. तुम्ही आरशासमोर किती वेळ उभा राहा, चेहरा तर दिसणार, पण जेव्हा तुम्ही आरसा साफ करून उभा राहता तेव्हा आरसा आणि लखलखून तसं होतं ते. डॉक्टर विठ्ठल कामत यांनी शेकडो म्हणजे दिवसाला शेकडो लोकांना खाऊ घालतात. तर हा प्रश्न तर तुम्हाला सगळेच जण विचारत असतील, तुमचा आवडीचा पदार्थ कोणता? माझा भात, वरण, गुरगुट्या भात पाहिजे, वरण, गाईचं तूप, बटाट्याची भाजी पण
जास्त तिखट नाही बरं. आणि आळूचं फतफद जे पुण्यात करतात अरे वा. ते हे माझं आवडतं आहे. किती मी म्हणजे ते असेल तर मी 2दा जेवीन. आणि आळूचं फतफद पुण्यात जे चांगलं का लागतं तर पुण्यात रिसायकल वापरतात. आधी जिलेबी तळतात आणि जिलेबी तळल्यानंतर जे काही उरतं ते त्या फतफद्यात घालतात त्यामुळे ते एकदम सुंदर होतं. आणि एखादा पदार्थ जो अजिबात आवडत नाही तुम्हाला? एकदा मी रशियाला गेलो होतो आणि त्या लोकांनी रशियाला आणि उझबेकिस्तानला माझ्यासमोर काहीतरी वस्तू आली. म्हणजे चायनाची नंतर सांगतो, पण हे घोड्याच्या मांसाचं ते सॉसेजेस होतं. एवढं मोठं आयला. हे म्हटलं काय हॉर्स? मला म्हटलं हॉर्स मीन्स रिअल हॉर्स म्हणा. हो रिअल हॉर्स. तर तो पदार्थ बघून मला असं हे वाटलं. पण चायनामध्ये 40 वर्षापूर्वी बेराम कॉन्ट्रॅक्टर बरोबर मी गेलो होतो तेव्हा अस्वलाचा पंजा आणून दिला होता. मला फार वाईट वाटलं. म्हणजे एक अस्वल तर मिळत नाही आणि ते मारणं हे म्हणजे फार म्हणजे त्याच्यावरती अतिरेक केल्यासारखं होतं. तो बघूनही हे वाटलं. त्याच वेळी आणि एक पदार्थ आला होता 1000 year old एग. ओ. खरं त्याला वास भयानक होता पण खाताना मात्र सुंदर लागलं. माझ्याबरोबर जी बाई होती तिने मला सांगितलं यू टेस्ट. तर मी थोडं टेस्ट केलं. मग तेव्हा लक्षात आलं की कुठल्याही गोष्टीचं जे आहे आपण टेस्ट करून बघावं. कारण आपण खाण्यात आहो आणि नावं ठेवण्याआधी कमीत कमी टेस्ट करून बघावं. बिकॉज वन मॅन्स फूड इज अनदर मॅन्स पॉयझन अँड अनदर मॅन पॉयझन इज वन मॅन्स फूड. त्यामुळे असं करू नये कधी. त्यामुळे नाव आय एक्सेप्ट एव्हरीथिंग. मग त्याप्रमाणे हे करतो. पण जेवताना व्हेजिटेरियन जेवण जेवायला जास्त मजा येते. आणि ज्या बायका घरगुती जेवण जेवायला जास्त मजा येते. कारण भारतामध्ये काय आहे प्रत्येक 75 किलोमीटरवरती स्टाईल बदलते जेवणाची. ही घरगुती स्टाईल बदलते. त्यामुळे तुम्हाला व्हरायटी मिळते. आणि माझी आई जसे जेवण करताना गात जेवण करायची. आणि जी बाई गात जेवण करते म्हणजे ती तिचं हृदय पण आतमध्ये घालत असते. आनंदात जेवण बनवते. आणि जेव्हा आनंदात तुम्ही जेवण बनवतात त्याची चव कुठेच मिळू शकत नाही. वा वा, खूप सुंदर. अगं ते आणि एक गोष्ट तुला सांगितली पाहिजे की जेव्हा मी चायना गव्हर्नमेंटने आम्हाला इन्व्हिटेशन दिलं होतं मला आणि बेराम कॉन्ट्रॅक्टरला, तर आम्हाला सुरुवातीला बर्ड्स नेस्ट सूप आलं. मला फार आवडलं. ते अतिशय आवडलं. माझ्याबरोबर मिस्टर थॅम म्हणून होते. तर माझ्या खिशात तेवढे मी त्या बाईला म्हटलं इंटरप्रिटरला की आम्हाला हे सूप पाहिजे. ते म्हणे नाही हे आता सूप मिळणार नाही. का? म्हणे ह्याचे $400 लागतील. म्हणजे $400 अरे एवढ्याशा सूपला का? तर ती म्हणाली हे बर्ड नेस्ट सूप आहे. कुठे मला नेस्ट काही दिसे ना. मग मी तिला विचारलं काय बाबा बर्ड नेस्ट सूप म्हणजे काय? तर तिने सांगितलं की जेव्हा पक्षी मायग्रेशन करतात तेव्हा ते हजारो किलोमीटर उडत जातात आणि समुद्रामध्ये जिथे खडक असतात किंवा गुफा असतात तिथे ते वास्तव्याला थांबतात. तेव्हा त्यांची लाळ जी आहे ती पडते आणि त्याचं ते नेस्ट होतं. त्याची ती एक प्रकारची लाळेची त्याची एक प्रकारची एक अशी प्लास्टिक्स टाईप एक पदार्थाची म्हणजे नूडल्स कशा पण कडक झालेलं तसं निर्माण होतं. ते जे आहे ते बर्ड्स 200, 300, 500 मीटर वर असतात. तिकडनं काढावे लागते. ते काढायला जे लोक जातात ते मरतात कधी. त्यांच्यात अपघात होतात आणि काढणं फार डिफिकल्ट असतं. परत ते बांबू लावून वर चढतात. त्यामुळे सोन्यापेक्षा जास्त त्याची किंमत आहे. बरं. पण ते सूप अप्रतिम होतं. आम्ही परत $400 मी त्याच्याकडनं उधार घेतले, मागितलं आणि खाल्लं. मला वाटतं असं सूप मी आजपर्यंत कधीच प्यालो नाही. त्यानंतर मी प्रत्येककडे गेलो का ते मागवायचं खायचं. जपानमध्ये सुशी खाणं फार सुंदर. जपानमध्ये इदम्मामी म्हणून आहे. आपल्याकडे ज्या शेंगा आहेत त्याच ते उकडून देतात. मजा असते. पण जगात आता जगभर फिरल्यावर मी ज्या ठिकाणी जातो इवन भारतामध्ये ज्या ठिकाणी कोल्हापूर गेलं तर कोल्हापुरी चिवडा खाणारच. त्या लोकल वस्तू खाणं हे फार चांगलं असतं आणि तुम्हाला त्यामधून काही शिकण्यासारखं पण असतं. पण चवीसाठी ना यू गेट व्हरायटी आणि व्हरायटी इज स्पाइस ऑफ लाईफ.
सर, तुम्ही नेहमी म्हणता की तुमच्या गाठीशी 100 वर्षांहून अधिक अनुभव आहे. सो ते कसं काय? असं आहे, माझे वडील वयाच्या 8व्या वर्षी कामाला लागले आणि ते निर्वतले तेव्हा त्यांचं 81 वय होतं. बरं. तर त्यांचा जवळजवळ 72 वर्षाचा अनुभव, आज मला 49 वर्षाचा अनुभव, आमच्या दोघांचा जो अनुभव आहे त्याची कॅप्सूल केली तर 100 वर्षाच्या वर होते. आणि ती 100 वर्षाच्या वरचा अनुभव आमच्या दोघांचा, त्यांच्या वेळचा अनुभव, पैसे नसतानाचा अनुभव, माझा जगाचा अनुभव, प्रिन्सिपल त्यांची, सिस्टम त्यांचे, पण ते देणं, ते खिलवणं, त्याचं डेकोरेशन वेगळं करणं, हा माझा अनुभव. आणि आता फ्रेंचायझी लोकांचा अनुभव, असा वेगवेगळे अनुभव माझ्याकडे येत गेले आणि मी अनुभव समृद्ध झालो. अजूनही मी शिकत असतो. मला एकदा इंटरव्ह्यूवर विचारलं गेलं की बाबा तुझे वडील 3री पास झाले, सांगितलं का? हो. नाही सांगितलं. शेर मगाशी हा उल्लेख केला होता हो, उल्लेख केला होता. तर तो मला विचारलं त्यांनी की तुम्ही एवढं म्हणता की तुमचे वडील 3री पास झाले आणि तुम्ही एवढे जवळजवळ 650-700 हॉटेल कसे करू शकला? तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं, वडिलांचा माझा फॉर्म्युला आहे, मौत के बाद याद आ रहा है कोई, मौत के बाद याद आ रहा है कोई, मेरी कब्र से मिट्टी उठा रहा है कोई, या खुदा 2 पल की ज़िंदगी दे दे मुझे, या खुदा 2 पल की ज़िंदगी दे दे मुझे, मेरे दुकान से नाराज होके जा रहा है कोई. ते म्हणायचे, जर माझ्या दुकानात ना कोण नाराज होऊन गेला तर मी कबरीमध्ये असेल तरी बाहेर येऊन त्याला सांत्वन करीन, त्याला खुश करीन. आणि हा फॉर्म्युला तुम्ही तुमच्या उद्योगधंद्यात वापरला तर तुम्ही कधी अयशस्वी होणार नाही. तुम्ही माझ्यापेक्षा आणि पुढे जाल आणि असे हजारो विठ्ठल कामत व्हावे, भारत समृद्ध व्हावा, ह्याच उद्देशाने मी दिल से बोलतो. विठ्ठलजी, थँक्यू सो मच. मला माहिती आहे आज तुम्ही लोणावळ्याला चाललाय, तुमचं नवीन हॉटेल उद्या उघडते आणि तरीसुद्धा वेळात वेळ काढून तुम्ही इथे आमच्याबरोबर दिलके करीबमध्ये बसलात आणि मनमुराद गप्पा मारल्यात, अगदी दिलखुलास गप्पा मारल्या. माझी मनीषा इथे आहे काय. चालेल. थँक्यू सो मच सर. थँक्यू. थँक्यू.